साल 1995 ही आपली मराठी शाळा आणि हा मी. बसा 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 मुलांनो. वा 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 मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी. तसा मराठीचा इतिहास हा फार जुना आहे बरं का, म्हणजे अगदी शेकडो हजारो वर्षांपूर्वीचा. पण खऱ्या अर्थाने आपल्या मराठीला साहित्यिक आणि धार्मिक स्वरूप लाभलं ते आपल्या संत परंपरेच्या काळात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. त्यानंतर आपल्या महाराजांच्या काळात मराठी सह्याद्रीच्या कडेकपारात दुमदुमली, ती अजूनही दुमदुमते. मुलांना जशी एकाच आईची अनेक मुलं असतात तशा वराडी, कोकणी, खानदेशी, अहिराणी आणि अशा अनेक बोलीभाषा. पण त्यांची आई मात्र एकच, आपली मातृभाषा, आपल्या महाराष्ट्राला जुळवून ठेवणारी आपली मराठी. आणि ती मराठी शिकवणारी आपली ही मराठी शाळा. आज पोरकी होत चालली. मला दाखल करायचं होतं. अहो पण ही मराठी शाळा आहे. म्हणूनच इथे आलोय. का त्याला फ्रेंच, जर्मन, इंग्रजी नाही शिकायची का? नाही, आधी मातृभाषा नंतर इतर. नाव काय बाळा तुझं? ये. चला मराठी शिकवूया, मराठी टिकवूया.